हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप की तुम्ही मस्तच असाल. फूडीचा लव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत अख्ख्या मसूरची उसळ किंवा भाजी. सगळ्यात आधी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. बरेच दिवस झाले काही प्रॉब्लेम्समुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, परंतु इथून पुढे आठवड्यातून 2दा तरी व्हिडिओ अपलोड करेन नक्कीच. आणि हो, डेली व्लॉग्ससुद्धा अपलोड करायचा प्रयत्न करेन. आय होप की तुम्ही माझ्या या छोट्या छोट्या प्रयत्नांना नक्कीच सपोर्ट कराल. हे थोडंसं तेल मी बाजूला काढून ठेवलं होतं, तेही घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. मी माझ्या अंदाजे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने अर्धा ते 1 चमचा घेऊ शकता. जिरे चांगले तेलात भाजल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत. कांद्याला चांगला लालसर कलर येईपर्यंत तेलात भाजून घ्यायचा. कांदा चांगला तेलात भाजून झाल्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे, त्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटानंतर व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चिमूटभर हिंग टाकलेला आहे. हिंगामुळे उसळचा स्वाद आहे तो अप्रतिम येतो. त्यानंतर 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 5 मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं. त्यामुळे कांदा, टोमॅटो आणि लाल तिखट हे सर्व व्यवस्थित एकत्र एकजीव होईल. हे सर्व व्यवस्थित शिजून निघेल, जेणेकरून कच्चं राहणार नाही. यामुळे याचा स्वादही छान प्रकारे भाजीत उतरतो. यानंतर अख्खा मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 तास ह्याला भिजत ठेवलेलं आहे पाण्यात. हे भिजवलेले अख्खा मसूर टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. आता मी सकाळी पीठ मळलेलं जे थोडंसं पाणी उरलेलं आहे ते पण टाकून घेतलेलं आहे. चांगलंच आहे आणि स्वच्छ आहे. आता तुम्ही मला काय म्हणाल मला माहिती नाही. काटकसर करणं तर गरजेचं आहे ना, आणि एखादी गोष्ट उपयोगी असेल तर त्याचा वापर केलाच पाहिजे. आणि त्याशिवाय बाई पण भारी देवा कसं होईल ना. आणि सुखी संसारासाठी हेच तर हवं असतं. पिठाच्या पाण्याचा उपयोग असा पण आहे की आमटी किंवा भाजीला जरा थोडा घट्टपणा येतो. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं, तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्या हिशोबाने. नंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजून द्यायचं. 5 ते 10 मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजी किंवा आमटी अपूर्ण आहे. पिठाच्या पाण्याचा उपयोग आणखीन एक असा आहे की शेंगदाण्याचं कूटही कमी लागतं. काय मग आहे की नाही काटकसर. त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं. आणि तयार आहे एकदम ढाबा स्टाईल
अख्ख्या मसूरची उसळ. रेसिपी आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता इथेच थांबूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा.